मिळणार आहे. गोलंदाजी ट्रॅकवरती आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमकडून राहुल गडगे मागील मॅचचा हिरो. पहिला बॉल लेश लागली आहे आणि इथून मात्र हाफ चान्स होता. शॉर्ट थर्ड मॅनकडे बॉल निघून चाललाय. एक धाव मिळेल या बॉलवरती. अकाउंट ओपन केलं जाते बॅटिंग करत असताना चिंद्रन या टीमची आपण धावसंख्या पाहिली 1 या आकड्यावरती. अगदी WTC वाहिनी क्लॅरिटी विथ क्वालिटी म्हणून ओळखली जाते. अगदी चांगलं छायाचित्र टिपण्याचं काम ऑपरेटिंग कॅमेरावर खूप चांगलं पाहायला मिळत आहे. गेले 4 रात्री आणि आजची 5वी रात्र आणि पुढील 2 दिवस देखील WTC वाहिनी आमच्या समवेत जोडणार आहे आणि सर्वांच आपली ही स्पर्धा 7 समुद्रा पार नेण्याचं काम मात्र ते करत असतात. त्यांचं देखील आपण त्या वाहिनीचं करूया कौतुक. कुणीही मात्र सबस्क्राईब केलं नसेल तर मात्र लगेच सबस्क्राईब करा. अगदी चांगली वाहिनी आहे. मॅच ऑन. गोलंदाज तयार. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न लागतो. बॉडी बॉल आपल्याला पाहायला मिळाला. टप्पा खाली तर बॉल थोडंसं आतमध्ये वळतोय. इन स्विंग पाहायला मिळालं. लेग बाईकच्या स्वरूपामध्ये ही धाव मिळते. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या 2 या आकड्यावर 2 ऑन बोर्ड. पॉवर प्लेचं पहिलं षटक खूप महत्त्वाचं राहील बॅटिंग करणाऱ्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमकडून. कारण पहिल्या सत्रामध्ये आपण पाहिलं मागील काही मॅचेसमध्ये धावा बनत नाही आहेत आणि धावा बनल्या तर मागील 2 मॅचमध्ये धावा चेस झालेत की आपण पाहिलं की मग गेले 3-4 दिवस धावा चेस होत नव्हत्या. परंतु मागील 2 मॅचमध्ये धावा चेस झालेल्या आहेत. त्यामुळे इथून टार्गेट चांगलं सेट करावं लागेल चिंद्रन या संघाला. लॉफ्ट केलाय. व्हॉट अ स्ट्रोक. इट्स अ ब्युटिफुल हाय अँड हँडसम. अजय कडूच्या बॅटमधून तडाखा षटकार. यस थँक्यू डेझे. ISPL मध्ये जर असता हा षटकार तर मात्र 9वा मिळाला असता. एवढा मोठा आणि लांब लचक हिट. अजय कडूच्या बॅटमधून 6 धावा. ओ पुन्हा एकदा अगदी तोच प्रयत्न होता. लेंथमध्ये बॉल थोडा मागे घेतला आणि टप्पा खाल्ल्यानंतर बॉल बाहेर कट केला जातोय. काटा बदलला बॉलने. या बॉलवरती धाव नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण बघतो. धावसंख्या एकंदरीत स्थिर आहे 8 धावा स्कोर कार्डवरती. अजय कडूला माहिती आहे की पहिल्या षटकामध्ये पॉवर सर्कलच्या धावा बनवाव्या लागतील. पहिल्या षटकामध्ये कमीत कमी 40-45 धावांचं टार्गेट आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे या संघासमोर ठेवणं फार गरजेचं राहणार. हो यावेळी बॉल त्यास लाईन पाहावी लागेल. लाईन चांगली. बॉल टप्पा खाली तर खोलवर राहिला. कनेक्शन झालं नाही बॅट अँड बॉलमध्ये. दीर्घ बॉलची सांगता आपल्याला पाहायला मिळते. बॅक टू बॅक 2 बॉल डॉट. षटकारानंतर हे विश्लेषण आपण पाहतो. षटकाचं सुपर बॉलिंग. धावसंख्या एकंदरीत स्थिर. 5 बॉलचा खेळ झालाय. धावसंख्या 8 या आकड्यावर 8 ऑन अ बोर्ड. हो यावेळी देखील लगातारचा पाठोपाठचा तिसरा बॉल बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये सुपर कमबॅक. ओव्हरमध्ये आपण पाहिलं गोलंदाज राहुल गडगे या गोलंदाजाचं अशा रीतीनं पहिल्या ओव्हरची समाप्ती झाली. बिनबाद 8 चिंद्रन. पहिल्या षटकाची समाप्ती झाली. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या बिनबाद 8. तिसऱ्या बॉलवरती षटकार आला आणि 4-5 आणि 6व्या बॉलवरती कोणतीही धाव नाहीये. म्हणजे राहुल गाडगेने कमालीचं षटक हाताळलं. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावा बनल्या जातात परंतु धावा बनवून दिल्या नाहीत. राहुल गडगेचं कौतुक करावं तितकं कमी. सुंदर गोलंदाजी नेत्र दीपक बॉलची पिचिंग त्याच्या माध्यमातून करण्यात आली आणि त्यामुळे मात्र धावा 8 आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता दुसऱ्या षटकामध्ये करण पाटील आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे टीमकडून गोलंदाजीसाठी दाखल झालाय. करण पाहूया कशा प्रकारे गोलंदाजी करेल. पहिलं षटक कमालीचं राहिलं राहुल गडगे या गोलंदाजाचं आणि दुसऱ्या षटकामध्ये करण पाटील ऑन ट्रॅक. पहिलाच बॉल यावेळी फेस करत असताना षटकातला आपण पाहतो लॉंग ऑफ मध्ये मिस फिल्डिंग. बॉल निघून चाललाय सीमा पार. 4 रन. करायला थोडं कठीण जात आहे खेळाडूंसाठी. कारण बरेच आपण पाहिलं खरं तर कालच्या दिवसामध्ये देखील कालच्या रात्रीमध्ये आणि आजच्या रात्रीमध्ये देखील
क्षेत्ररक्षण करायला थोडंसं टफ जात आहे. टप्पा केल्यानंतर बॉल थोडंसं वळण घेत असताना आपण पाहिला नाही 4 धावा आल्या. 4 धावेच्या मदतीनं बिनबाद 12 या आकड्यावरती रोशन साई स्पोर्ट्स चिंद्रन या संघाला आपण पाहतोय. तर फिल्डिंग पूर्णपणे चेंजेस केले. आपण पाहतो 30 सर्कलच्या बाहेर स्क्वेअर लेग, मिड विकेट आणि लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ हे 30 सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत. कव्हर रिझर्व्हमध्ये खेळाडू तैनात आहे. अशी फिल्डिंगची विब्रेशन आपण पाहतोय. एज लागले, शॉट दरम्यानमध्ये खेळाडू त्यांना डिरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न जरूर केला. स्लिप झाले बॅट्समन आणि त्या कारणामुळे आपण पाहतोय सिंगलच धावा मिळेल. जिथे 2 धावा मिळाल्या असत्या पण तो स्लिप झाले फिल्डर, त्या कारणामुळे आपण पाहतो बॅट्समन स्लिप झाल्या कारणाने सिंगल मिळते आणि सिंगल धावेच्या मदतीनं स्कोर कार्डवरती धावा लागले त्या म्हणजे 13 ऑन बोर्ड. 13 धावा स्कोर कार्डवरती. करण पाटील तर दुसरं षटक आपण पाहतोय या ओव्हर मधला तिसरा बॉल माफ करा. करण पाटीलचा आपण पाहतोय दुसरा षटक प्रगतीपथावरती असताना ज्यावेळेला ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न, यास फिंगर गोज ऑफ. क्लीन बोल्ड, विकेटचं पतन. सलामीला आलेला अजय कडू बॅक टू द पवेलियन. यस, मोबाईल राहिला आहे बघा कुणाचा तरी. ओप्पोचा फोन आहे, चार्जिंगला लावला होता. एक्झॅक्टली कुणाचा असेल ओळख पटवून घेऊन जायचंय. पंतच आहे का? यस, पीपी. ओके. अंपायर प्रशांत फडके सरांचा मोबाईल आहे. चार्जिंग लावला होता, चार्जिंग एक्झॅक्टली फुल झाले. अजय कडू खरं तर बाद झालं. पहिल्या विकेटचं पतन आणि चिंद्रन टीमला पहिला हादरा. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. केतन कडूला आपण पाहणार आहोत. केतन कडू एक इन्फॉर्म फलंदाज आपण पाहतो मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. बघूया कशा प्रकारे खेळ सादर करेल. मागील मॅचमध्ये चांगला खेळ केला आहे. हो, यावेळी देखील पहिला बॉल फेस करत असताना आडव्या बॅटनं अगदी मारण्याचा प्रयत्न होता. ऑन साईडला टार्गेट करायचं होतं. पॅटर्न बॉलमध्ये कनेक्शन नाही आहे. पहिलाच बॉल निर्धाव खेळतोय फलंदाज केतन कडूला आपण पाहतो. करण पाटीलचं षटक चांगलं राहिलंय. पहिल्या षटकामध्ये राहुल गडगेने 8 धावा फक्त दिल्या. अगदी चांगली गोलंदाजी केली होती आणि त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करत असताना करण पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. धावसंख्या स्थिर आहे, 13 धावा स्कोर कार्डवरती. ऑन साईडला मारण्याचा प्रयत्न गॅपमध्ये एक्झिक्यूट केलाय. मिड विकेट रिझर्व मध्ये फिल्डर तैनात आहेत. पण बाउन्स बॉल अडवला जाईल. विकेट मिळेल का? रनआउटची संधी आहे आणि मात्र रनिंग बिटवीन द विकेट कमालीचं पाहायला मिळतंय. अजून थोडा थ्रो क्लिअर असता तर मात्र रनआउटची संधी मात्र निर्माण झाली होती. संधी तर सोनं मात्र करता आलं नाही. विकेट प्रयत्न जरूर केले, कॅरी केला बॉल आणि लगेच सोने स्टाईलनं बॉल करत एस्टँडला मारण्याचा प्रयत्न केला पण ते जमलं नाही. 2 धाबा आल्या. 2 धाब्याच्या मदतीनं धावसंख्या 15 ऑन बोर्ड. 15 धावा स्कोर कार्डवरती लागलेल्या आहेत. एक गडी बाद 15 धावा स्कोर कार्डवरती आहेत. गोलंदाज तयार. झटमध्ये बॉल डिलिव्हर केलाय. सुपर बॉल आणि या बॉलवरती देखील सिंगल मिळेल. सिंगल धाब्याच्या मदतीने आपण पाहतोय षटक संपलाय. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम एक बाद 16 या आकड्यावर. दोन षटकाची समाप्ती झाली. 2 षटकाच्या अखेरीस धाव संख्या रोशन साई स्पोर्ट चिंद्रन हा संघ जाऊन पोहोचलाय 8.00च्या सरासरीने. एक बाद 16 या आकड्यावरती. 16 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. उर्वरित 12 बॉलचा अजूनही खेळ बाकी आणि इथून 12 बॉलमध्ये कमीत कमी 25 ते 30 धाबा काढण्याचा प्रयत्न इथून होईल का चिंद्रन टीमचं हे पाहावं लागेल. कारण चांगली धाव संख्या उभारावी लागेल. प्रत्येक षटकारासाठी आता विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज झालेलं आहे.
प्रत्येक षटकारासाठी सुवर्ण संधी फलंदाजांना, कारण चौकार षटकार येणं गरजेचं आहे चिंद्रन टीमला देखील माहिती आहे पहिल्या सत्रामध्ये आपल्याला टार्गेट चांगलं सेट करायचं आहे. लो स्कोर जर या खेळपट्टीवर जर केला तर मात्र आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे संघ देखील त्या धावसंख्येपर्यंत सहजरित्या पोहोचेल. त्यामुळे इथून चांगली धावसंख्या उभारण्याचा प्रयत्न करावा लागेल. पण तो क्रिकेट आहे. क्रिकेटमध्ये खरं तर भविष्यवाणी करणं चुकीचं, अनिश्चिततेने भरलेला खेळ म्हटलं की क्रिकेट, आणि क्रिकेटमध्ये कोणतीही खरं तर टार्गेट सेफ नसतं. पहिला बॉल कट केलाय, लेट कट करण्याचा प्रयत्न, दूरचे साई फिल्डरसाठी अडवण्याचा प्रयत्न केला जाईल, आणि या बॉलवरती प्रयत्न जरूर केला. 2 धावा मिळतील. 2 धाबेच्या मदतीनं संघ पोहोचला आहे टोटल 18 या आकड्यावर. प्रत्येक षटकारासाठी फलंदाजासाठी सुवर्ण संधी. विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलेलं आहे की जेणेकरून षटकार चौकार यावं, त्यासाठी पारितोषिक 18 ऑन बोर्ड. 18 धाबा स्कोर कार्डवरती लागलेले आहेत. उर्वरित काही बॉलचा खेळ बाकी. षटकातला 5 बॉल अजूनही शिल्लक. तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज अरमान पाटील या गोलंदाजाला आपण पाहतोय. छोटा रनअप आहे. अगदी राईट आर्म ओव्हर द विकेटने गोलंदाजीसाठी आलाय. चेंडू चाललाय, टाटा बाय बाय करा, सीमा पार. फलंदाज केतन कडूच्या बॅट मधून अखेरीस षटकार. खऱ्या अर्थाने केतन कडू ओळखला जातो मोठे फटके मारण्यासाठी. तो फटका मात्र आलाय केतन कडूच्या बॅटमधून. इट्स अ ब्युटिफुल हिट. षटकार, आणि षटकारच्या साह्यानं धावसंख्या 24. तर 500 रुपये कॅश प्राईज जमा विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये लावलं होतं आणि 500 रुपये जमा देखील झालेत. पहा क्या बात आहे. या बॉलवरती देखील 2 धाबा आणि 2 धाबेच्या मदतीनं धाबसंख्या आपण पाहिली. 2ने पुढे चालले. टोटल 26. 26 धाबा स्कोर कार्डवरती लागलेत. सामना संपल्यानंतर मात्र ते कॅश प्राईज दिलं जाईल खेळाडूला. 26 धाबा स्कोर कार्डवरती चिंद्रनगावचे पाठीराखे बरेच आपल्याला पाहायला मिळत आहेत. सीमारेषा बाहेर आहेत, ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओ यावेळी पुन्हा एकदा लॉफ्ट करायचा होता. बॅट स्विंग तितका जोरकस पाहायला मिळाला, आणि इथून मात्र आपण पाहतोय क्लीन बोल्ड विकेटचं पतन फलंदाज बाद. बारा वाजल्याने 12च्या ठोक्याला खरं तर डीजे जयेश यांच्या माध्यमातून गाणं प्ले केलं. अगदी सुमधुर गीत आपण ऐकलं एकनाथ माली यांचं. कोणत्या क्षणी कोणतं गाणं प्ले करायचं याची अगदी चांगलं परफेक्ट कार्यक्रम आणि करेक्ट नियोजन डीजे जयेश यांच्या माध्यमातून केला जातो. त्यांचा देखील आम्ही सरचे स्वागत करतोय. केतन कडू बाद झाला, आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. ऋषी पाटील बॅटिंगसाठी दाखल झालाय. सलामीला आलेला वरात देखील अजूनही खेळपट्टीवरती आहे. केतन कडू मोठा फटका लगवायचा होता, परंतु लगवला गेला नाही. क्लीन बोल्ड झाला, दांडी घूल केली खऱ्या अर्थाने गोलंदाज अरमान पाटील. या गोलंदाजाने तिसरं षटक प्रगतीपथावरती आहे. धावसंख्या 26 लागले स्कोर कार्डवरती. 26 वरती 2, अजूनही 8 तर बॅट्समन आहेत चिंद्रन टीमकडे. धावा इथून निश्चितरित्या चांगल्या माराव्या लागतील. कमीत कमी 40-45चं टार्गेट सेट करावंच लागेल बॅटिंग करणाऱ्या चिंद्रन टीमला. राईट आर्म ओव्हर द विकेटनं पुन्हा एकदा अरमान पाटील सज्ज. अरमान पाटीलचा आपण विचार केला तर रनअप अगदी छोटा आहे. 5 ते 6 पावलांचा रनअप. तिथून गोलंदाजी देखील स्लोअर वन मिडियम स्पेसर गोलंदाज अरमान पाटीलचा. नेक्स्ट बॉल खूप टप्प्याचा बॉल. हा बॉल सोडलाय खरं तर, आणि या बॉलवरती अतिरिक्त धावा मिळवण्याचा चान्स होता ऋषीला. बॅट अँड बॉलचा मध्ये संपर्कच नाही. बॉल सोडू दिला असं वाटलं तर ऋषीला हा बॉल वाईड मिळेल, एक्स्ट्रा धाव मिळेल, परंतु धाव मिळत नाहीये. डॉट बॉलची समाप्ती आपण पाहतोय. चांगली गोलंदाजी अरमान पाटीलची. ओ क्या बात आहे. अगदी वेगवान बॉल. मागील बॉल स्लोअर वन उताने. या बॉलवरती गती जास्त पाहायला मिळाली, आणि त्या कारणामुळे 3 षटकाच्या वेळी इथून समाप्ती. 3 षटकाच्या कडे धाव संख्या टोटल स्कोर कार्डवरती 2-26.
3 षटकाची समाप्ती झाली. 3 षटकाचा अखेरीस धाव संख्या 26. 26 वरती 2. तर दक्षित किशोर खांडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झाले 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं कॅश प्राइज. लगातार 2 षटकार ठोकावे लागतील आणि इथे मात्र कॅच घेतले ते विकेटचं पतन. कॅश प्राइज जमा होतं. खरं तर खेळाडूसाठी सुवर्ण संधी होती. दक्षित किशोर खांडे यांच्या माध्यमातून कॅश प्राइज झालं होतं 1000 रुपयाचं आणि ते मात्र विकेट मिळवलंय. अजून एक धक्का बॅटिंग करत असला चिंद्रन टीमला. कुणाल भोईर चौथ्या षटकामध्ये आपण पाहतो आणि कुणाल भोईरचा पहिल्याच बॉलवरती मोठा फटका लगवायचा होता फलंदाजाला. मिस टायमिंग स्ट्रोक झाला आणि फलंदाज सलामीला आलेला वरद कडू ची खेळी संपुष्टात. वरद बाद झाला. आता नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल. राकेश पाडेकर ऑन स्ट्राईक. प्रत्येक षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज विष्णू सरांनी देखील लावलंय. विष्णू शेठ कडू हे देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील सरचे स्वागत. ओ टप्पा पडला बॉल राईस झाला. अगदी उसळी घेणारा बॉल. परफ्यूम डिलिव्हरी. गोलंदाज कुणाल भोईरच्या माध्यमातून आपण पाहतोय. लगातार 2 बॉल डॉट. त्यामध्ये एक विकेट मिळवले राहुलनं. कमालीचं षटक. डेथ ओव्हर म्हटलं की हाणामारीचं षटक असतं आणि हाणामारीच्या षटकामध्ये इथून धावा बनत नाहीयेत चित्र टीमकडून. आणि यावेळी आडव्या बॅटनं ऑन साईडला डीप बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये बॉल 1 बाउन्स चाललाय सरळ सीमा पार. 4 धाबेन करता चौकार. तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज दक्षित किशोर तांडे खांडे माफ करा यांच्या माध्यमातून. दक्षित किशोर खांडे यांच्या माध्यमातून लगातार 2 षटकारासाठी आपण बघतो कॅश प्राइज लगवलंय. ऋषी पाटील यासाठी सुवर्ण संधी आहे. चौकार आला जरूर. 4 धावेच्या मदतीने धावसंख्या 30 ऑन बोर्ड. 30 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. नेक्स्ट बॉल राहुल या गोलंदाजाचा आपण पाहतो. राहुल भोईर अंतिम षटकामध्ये वारंवार फिल्डिंग चेंजेस पाहायला मिळत आहेत. विकेट किपर यांच्या माध्यमातून फिल्डिंगची सजावट आपण पाहतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग डिझाईन मध्ये स्क्वेअर लेग मिड विकेट पूर्ण ऑन साइड पॅक केली जाते. ओ ऑन साइडला प्रहार केलाय. चेंडू चाललाय सरळ. इट्स अ ब्युटिफुल अँड मॅक्सिमम रन्स षटकार. एक षटकार आला तर मात्र 1000 रुपयाचं कॅश प्राइज आणि विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून 500 रुपये अजून जमा झालेत. पहा केतनसाठी एक 500 रुपये आले आणि ऋषी पाटीलसाठी देखील 500 रुपये. राकेश माफ करा राकेशसाठी 500 रुपये. हो पुन्हा एकदा आपण पाहतोय फुल टॉस पद्धतीचा बॉल. एक्झॅक्टली काय झालं बॉल मध्ये ओव्हर थ्रो मिळेल का. यस डेफिनेटली. आणि थर्ड अंपायर निर्णय सोपवला. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर चेक केले जाईल. वेस्ट हाईट पाहिली जाईल WTC वाहिनीच्या माध्यमातून. एक्झॅक्टली हाईट फॅक्टर चेक केला जातोय. फुल टॉस पद्धतीचा बॉल. इट्स नो बॉल. नो बॉल कॉल म्हणजे फ्री हिटची संधी. या बॉलवरती धावा कंप्लीट केल्या त्यामध्ये 2 आणि 2+1 अशा 3 धावा स्कोर कार्ड वरती अंकित केल्या जातील आणि 3 धावेच्या मदतीनं आता संघ चांगल्या स्थितीमध्ये मी म्हणेल. रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीम 39 या आकड्यावर
39 ऑन बोर्ड. फ्री हिटची संधी फलंदाज स्ट्राईक वरती राकेश ला आपण पाहतोय. राकेश पाडेकर दमदार खेळ मैदानाच्या आतमध्ये. एक चौकार एक षटकार राकेशच्या बॅट मधून आलाय. डावखुरा फलंदाज आहे आणि अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. फुलटॉस बॉल पुन्हा एकदा फ्री हिटची संधी होती. सिंगल कंप्लीट. दुसरी धावेचा प्रयत्न रनआउटच्या स्वरूपामध्ये ऋषीबाद. तर अभिषेक कडू यांनी षटकार मारला तर कैलाश दुर्गे यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं कॅश प्राइज. आणि केतन पाटील यांच्या माध्यमातून देखील 500 रुपयाचं कॅश प्राइज अभिसाठी हे पारितोषिक आलेलं आहे. धावसंख्या आपण पाहिली 40 लागले स्कोर कार्ड वरती. 40 ऑन बोर्ड. शेवटचा बॉल या षटकातला टार्गेट सेट करणारा बॉल इथून डिलिव्हर केला जाणार आहे. गोलंदाज राहुल बोहिरला आपण पाहतो. अंतिम बॉल. अंतिम बॉल वरती ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न. शॉर्ट बॅकवर्ड स्क्वेअर रिझन मध्ये खेळाडू तैनात. सिंगल कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न देखील केला जातोय. अजून 3 धावा कंप्लीट होतील का? चला बॅट्समन दुखापत नाही ना, जाणवली नाही ना? एक्झॅक्टली चेक केलं जाईल. यस, WTC वाहिनीच्या माध्यमातून चेक केलं जात आहे. 2 धावा कंप्लीट झालेल्या आहेत. एक्झॅक्टली चेक केलं आहे. 2 धावा कंप्लीट सहजरित्या केल्या. तिसरी धावेच्या प्रयत्नामध्ये यस रनआउट. रनआउटच्या स्वरूपामध्ये 5 झाला म्हणजे 2 धावा काउंट केल्या जातील. 2 धावेच्या मदतीनं 4 षटकाची झाली समाप्ती. 4 षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या आपण पाहतोय टोटल धावा लागलेत रोशन साई स्पोर्ट चिंधन टीमच्या 42 आणि 43 धावांचं लक्ष घेऊन आता मैदानाच्या आतमध्ये आराध्या स्पोर्ट्स टेंबोडे हा संघ मैदानाच्या आतमध्ये उतरेल. पहिल्या सत्राची समाप्ती झाली. जसं दुसरं सत्र चालू होईल तसं पुन्हा एकदा आम्ही कॉम्बॉक्स मध्ये करतोय परिवर्तन. जातोय पुन्हा एकदा बाबूशाह सरांकडे. थँक्यू. तर विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून आमंत्रण आलेलं आहे. मुजबा देवी उत्सव खरं तर येत्या 17 तारखेला आहे. तर आणि टीम चिंद्रन टीमकडून देखील रोशन साई स्पोर्ट चिंद्रन टीमकडून सर्वांसाठी खरं तर आमंत्रण आहे की येत्या 17 तारखेला मुजबा देवी उत्सव अगदी थाटामाटामध्ये चिंद्रन गावामध्ये होत असतो. त्या खरं तर उत्साहासाठी सर्वांना निमंत्रण. मुजबा देवी अध्यक्ष विष्णू शेठ कडू यांच्या माध्यमातून आपण पाहतोय ते आमंत्रण आलेलं आहे. आणि अगदी फलंदाजांना त्यांनी प्रत्येक पहिल्या षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज लावलं होतं. केतन कडूला 500 रुपये निश्चित मिळतील आणि फलंदाज करता राकेश या खेळाडूला देखील 500 रुपयाचं कॅश प्राईज आलेला आहे. दुसऱ्या सत्रात जशी सुरुवात होईल तसं आपण करूया कॉम्बॉक्समध्ये परिवर्तन. जाऊया बाबूशाह सरांकडे. थँक्यू. हॅलो.
चलिए बैटर तुरंत मैदान पर। हेलो। चलिए बैटर तुरंत मैदान पर भेजिए भाई, अंतिम मुकाबला यहाँ पर से। और चलिए हमारे लवेज देखिए सर, देखिए बात करेंगे 12 के बाद देखिए यहाँ पर घर पे रवाना। और ऐसे देखिए प्रतियोगिता होना चाहिए जहाँ पर 12-1 के बीच में कंप्लीट होना चाहिए। मनोहर पाटिल सर, अगर ये ऐसे टूर्नामेंट चलता है तो फिर शायद बिस्ता फूड आज मैं ना छोड़ता। चलिए बात करेंगे हमारे देखिए नन्या। नन्या वेलकम, स्वागत है नन्या पराठे। देखिए बात करेंगे बहुत बढ़िया खिलाड़ी, युवा टीम देखिए पालीकोर का बना है। तो चलिए यहाँ पर बात करेंगे चिंद्रन टीम खेल रही है, तो फिर कहीं ना कहीं यहाँ पर काफ़ी उनके देखिए साथ समर्थक सपोर्टर्स और तेम्बोड़ी के भी देखिए बहुत सारे सपोर्टर्स साथ। यही तो बात बताया, जब ग्रामीण की बात आ जाती है ना, पूरी गांव की रहती है ममता, और दिखाना होता है आपको क्षमता। देखिए अपनी काबिल टारगेट की बात करेंगे 43 रन के टारगेट से। मुझे लगता है बल्लेबाजी में जितना दम लगा उतना बिजनेस सेट कड़ू की कैश प्राइज में भी देखिए। चलिए जयेश देखिए बहुत अच्छा साथ देते हुए कितन के लिए 500 देखिए एक छक्के के लिए। और राकेश पाड़ेकर ने जो समय पर आकर छक्का लगाए, बहुत बढ़िया। देखिए बल्लेबाजों ने थोड़ा छोटा छोटा इनिंग खेल कर गए, लेकिन से और राहुल गढ़ के देखिए पिछले मैच के हीरो भाई, इंतजार किया इंतजार किया। और ये पहला गेंद कहाँ कर दिया भाई, अंपायर कॉल देखिए पर नो बॉल, और उसके साथ चौका। देखिए बहुत बड़ी बोनस दे दिया भाई, पंजा और अगला फ्रीट। पूरी टीम को, पूरी समर्थक को और तेजेश पाड़ेकर को भी देखिए अच्छा कमबैक। देखिए यही तो बात बताया, पैर में लगने वाली चोट है संभल कर चलना सिखाती है, लेकिन मन में लगने वाली चोट है अब कुछ समझदारी से जीना सिखाती है। और जहाँ पहला गेंद देखिए नो बॉल प्रीट रहा, चौका आया भाई से देखिए, और चलना सिखाया। मान लीजिए यहाँ पर 6 रन गया है। प्रशांत, जो पिछला चौका था भाई का या बैट्स का था? प्रशांत, प्रशांत सर अंपायर रहा, भाई का चौका था क्या पहला या बैट से? भाई का चौका। देखिए कोई बात नहीं, थोड़ा संजय डाउटफुल था वापस, इसलिए पूछा गया। भाई का तो एड किया गया था, लेकिन फिर भी थोड़ा सख्त था। यहाँ पर चर्चा हो रहा था कि बैट से कहीं। और यहाँ पर देखिए बैकफुट से देखिए करण पाटिल। करण देखिए बात करेंगे अच्छे अच्छे गेंदबाज के लिए मरहन का पैदा करता है, मुश्किल पैदा करता है, लेकिन अब उनके लिए देखते हैं कितना मुश्किल पैदा करेंगे। तेजेश पाड़ेकर देखिए बात पर है, मजबूत शरीर है और मजबूत शरीर के साथ साथ है मजबूती गेंदबाजी भी है। चलिए यहाँ पर अक्रॉस खेला है, और कैश प्राइज देखिए यहाँ पर 2 विकेट के लिए ना। चलिए दक्षित किशोर खांडे और उनके साथ है हरदास पुर शब्द देखिए बात करेंगे। इन दोनों की तरफ से देखिए यहाँ पर लगातार 2 विकेट के लिए 2000। देखिए 12 खिलाड़ी के पास कैश जमा है, कैश प्राइज नहीं, जो प्राइज का रहता है ना, मैं 12 खिलाड़ी के पास ज्यादातर। हवा में देखिए यहाँ पर फील्डर्स हैं भाई, क्या बन जाएंगे दर्शक? ओ मौका था भाई यहाँ पर, अगर ऐसा मौका छोड़ेगा तो फिर ओहो मामा ठाकुर, फिर तो यही कहेंगे अरुण भी गया और सपना भी भाग गई। एक बूंद पानी देखिए, एक अच्छा मौका था, लेकिन कोई बात नहीं, जिंदगी जब समंदर में गिराती है ना, वक्त भी तैरना सिखा देता है। मौका दिया भाई, शेर के पूंछ में अगर पैर मारोगे तो भाई पप्पी नहीं मिलेगा, झप्पी। राहुल गड़गे को मौका दिया भाई, पिछले मैच का हीरो, और आता हुआ देखिए छक्के के बाद चौका।
केतन कडू के हाथों से कैच छूटा है, लेकिन और एक कुछ कैच प्राइज आता हुआ। अतुल कडू अगर कैच पकड़ते हैं तो फिर सिद्धेश मात्रे देखिए इनकी तरफ से 500। कैच छूटा, देखिए सिर्फ कैच नहीं छूटा, वहां छक्का गया, चौका गया। और राहुल खड़गे को देखिए मौका मिला, लेकिन इस बार देखते हैं, ओ चिंगो चिंगो। अब तो मुझे लग रहा है ये ट्रॉफी सपना सब छोड़ रहे हैं। इस बार भी देखिए फील्डर कौन थे, ऋतिक देखिए यहाँ पर फील्डर थे भाई, और तेजेश पाड़ेकर देखिए निराश होकर आते हुए और यही सोच कर आ रहे कि अच्छा सिला दिया तूने मेरे प्यार का, और यार ने ही लूट लिया घर यार का। इसलिए तो कहा जाता है ना, कवर हो या खबर खोदते तो अपने ही है। खतरा हमें दुश्मनों से नहीं, खतरा हमेशा अपनों से रहता है। 18 गेंद जीत के लिए 24 की जरूरत है। दो दो गलती देखिए यहाँ पर, और ये गलती देखिए पहले तो गेंदबाज किए थे भाई, कीमत चुकाना पड़ेगा। 18 गेंद 24 की जरूरत है। और इस दुनिया की देखिए किस्सा बहुत पुराना है। यहाँ क्रिकेट का हर कोई दीवाना है, लेकिन इस वक्त जो चिंद्रन के दीवाने हैं और उनका दिल टूटता हुआ यहाँ पर लगातार मौका मिलता हुआ। 18 पर 24 की जरूरत है। समस्या का सामना करोगे तो भाई वो चीज आपको आसान लगेगा, अगर समस्या से डरोगे तो और मुश्किल लगेगा। हमारे साथ बहुत बढ़िया स्कोरिंग है, विनमय पाटिल लेके बात करेंगे। और ये चलिए खींचा भाई, मौका मिला था। अब करण पाटिल के बल्ले से देखिए आता हुआ भाई यहाँ पर यानी मेरे करण अर्जुन आएंगे, बंगड़ा पाले आजा आजा। बंगड़ा पाले ये गाना कब बजा था, जब दोबारा करण अर्जुन आए थे। लेकिन उसी तरह से जीवन दान मिलने के बाद है दूसरी मर्तबा देखिए अब गाना बजाने का मौका दिए भाई। क्या छोटा है। चलिए यहाँ पर रनों की बात करेंगे। 25 रन बनाए हैं और तैयार देखिए यहाँ पर से करण पाटिल देखिए भाई, ये अब ज्यादा मौका नहीं देंगे। निकलता है रोज सूरज ये बताने के लिए, उजाला बांटने से उजाला कम नहीं होता है। और यहाँ पर करण देखिए वही काम कर रहे हैं भाई, यहाँ पर छक्के लगाए, सिंगल लगाकर उस उजाले को देखिए यहाँ पर वापस लाना चाहते हैं। मनोहर पाटिल सर देखिए बात करेंगे यहाँ पर बिग पैकर, बिग ओनर और बिग आयोजक है इस वक्त देखिए भाई पैदाइश में। और राकेश पाड़ेकर देखिए पिछले मैच के विकेट टेकर गेंदबाज बने थे, 6 रन 2 सफलता, मैन ऑफ द मैच बने थे। उनका छक्का बहुत अहम था, लेकिन जो तेजेश पाड़ेकर के ओवर में हुआ वो बहुत है। तो वो कैच पहला देखिए कैच के साथ छक्का गया, उसके बाद कैच के साथ डबल गया। अपने दोनों बल्लेबाज की ऑफ ड्राइव देखिए और एक सिंगल आता हुआ यहाँ पर। रनों की बात करेंगे, रन देखिए जाकर पहुंचा है 27 रन देखिए यहाँ पर। हालातों से हारने वाला मत समझना, हालातों से लड़ने वाला। आज हवा तेरी है तो कल तूफान मेरी है, लेकिन ये बहुत बड़ी गलती है। रनों की बात करेंगे, रन देखिए 27 पहुंचा है। 14 गेंद पर 16 की जरूरत है। देखिए हवा में गेंद है भाई यहाँ पर, चंचला रे चंचला, अरे चेंडू आता कुठे गेला, लॉंगनचा फिल्डर करे आउट गॉन करण पाटिल। चलिए दक्षर किशोर खांडे देखिए और उनके साथ है हरदास भोई साहब देखिए, जिनकी तरफ से लगातार 2 विकेट के लिए देखिए 2000 है। क्या बात है, नहीं बहुत बढ़िया। देखिए आपका प्राइस भी बताना जरूरी है। जैसा विकेट गिरता है 12 खिलाड़ी देखिए ये चीज बताते रहिए, विकेट जैसा गिरता है, खाली सो बैठ कर देखिए पबजी खेलते रहते हैं।
चलिए 100 बात की एक बात है, टीम चाहती है मिल जाएगा, अच्छी शुरुआत है, लेकिन अभी भी देखिए बात करेंगे सुपर का एक गेंद बचा है, रनों की बात करेंगे, रन देखिए 27 है, 13 गेंद की बात करेंगे, 16 की जरूरत है। चलिए यहाँ पर गेंद को ये देखिए थोड़ा सा लेजी रह गए भाई, और 2 रन थोड़ा सा इजी बना, इसलिए कहते ना जिंदगी में लेजी रहोगे तो भाई आपके लिए काम इजी नहीं बनेगा, और जितना बिजी रहोगे ना उतना आपके लिए इजी बनेगा। 14 की जरूरत है यहाँ पर, और आने वाले देखिए बात करेंगे 12 गेंद से यहाँ पर कहानी में ट्विस्ट क्या बनेगा यहाँ पर, ये 12 गेंद, ये 6 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगा। तब तक के लिए चलते थोड़ा डीजी के पास, कहते ना कदम ऐसा चलो कि निशान बन जाए, काम ऐसा करो कि पहचान बन जाए। देखते हैं यहाँ पर कौन अपना पहचान छोड़कर जाएंगे। 12 चलिए खुल जाएंगे सभी रास्ते, खुल जाएंगे सभी रास्ते, तो रुकावट से लड़तो सही, अरे सब होगा हासिल तो अपनी जीत पर अड़तो सही। 12 गेंद 14 की जरूरत है, हल्के हाथों से खेले यहाँ पर, और ये देखिए दूसरे के लिए भागते हुए यहाँ पर इस खांडे देखिए बात करेंगे जिनकी तरफ से ऋषि पाटिल अगर क्या चले थे तो 500 रुपया, ये चलिए 12 खिलाड़ी आप रखिए, पैसा पैसा हमारे पास जमा नहीं है, ध्यान रखना भाई, 12 खिलाड़ी के पास हर पैसा है। चलिए बात करेंगे यहाँ पर चलिए यहाँ पर मुकाबला की बात करेंगे। चलिए बात करेंगे समीकरण देखिए यहाँ पर ये 2000 किसका था, 2 विकेट के लिए ना तेरे पास रहा। चलिए यहाँ पर बात करेंगे, अभी भी देखिए जीत और हार के विषय में देखिए फासला, और हल्के हाथों से खेला यहाँ पर जब तक इनको रोका जाता तब तक देखिए 1 रन आता हुआ, और सिंगल की मदद से देखिए टीम का स्कोर जाकर पहुंचा है 33, देखिए 33 रन। अभी भी देखिए बात करेंगे जीत के लिए 9 गेंद देखिए 10 की जरूरत है, और ये 3 गेंद बहुत निर्णायक गेंद रहेगी भाई यहाँ पर, चल पड़े हैं तो अब रुकेंगे नहीं, हार के डर से झुकेंगे नहीं, मंजिल चाहे कितना भी दूर हो, मंजिल हमारे, रुकेंगे नहीं। तैयार देखिए गेंदबाज है, और ये चलिए हवा में खेला भाई यहाँ पर गेंद को, उजाला मिल जाए अपनी टीम को, मैं अपना घर भी जला दूंगा, 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 घर भी जला दूंगा। तैयार देखिए पर घर जला है मेरा, क्योंकि क्या छोड़ा था भाई इसका, बल्ले से देखिए रन आता हुआ, अगर यही जोश शुरुआत में रहता, लेकिन राहुल गढ़ के पीछे मुड़कर नहीं देखा। तीन रनों की जरूरत है, राहुल गढ़ के देखिए क्या कमाल के, फिर से एक बार इनिंग को दोहराते हुए 24 रनों का इनिंग्स है, कमाल का ड्राइव देखिए यहाँ पर सिंगल लेंगे, गेंद देखिए हाथों से फिसला है, 2 रन आने के साथ साथ देखिए मुकाबला, अब मुकाबला को देखिए यहाँ पर फिनिश कर दिया भाई यहाँ पर, गुड टू सुपर 12 सुपर 12 में देखिए जाकर भारत देश देखिए बात करेंगे मनोहर पाटिल सर पुरस्कृत है टीम।